सराव संच 1.4 प्रश्न क्रमांक 1 जर एन ए बरोबर 15 एन ए संयोग बी बरोबर जर 29 असेल एन ए छेद बी बरोबर 7 तर एन बी बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे। तर आपल्याला माहित आहे सूत्र, त्या सूत्राचा वापर करून आपण या गणितातील एन ऑफ बी ची किंमत काढू शकतो। तर सूत्र आहे एन ए संयोग बी बरोबर एन ए म्हणजे एन ए प्लस एन बी मायनस एन ए छेद बी। या हा सूत्र तुम्हाला पाठ करायचा, या सूत्रानुसारच याची किंमत आपल्याला इथे काढता येईल। इथे बघा ए संयोग बी आहे, ए संयोग बी ची किंमत दिलेली आहे का ते तपासा। ए संयोग बी ची किंमत 29 आहे म्हणून ए संयोग बी च्या जागी 29 लिहायचं आहे। 29 बरोबरच्या चिन्हाच्या खाली बरोबर एन ऑफ ए ची किंमत दिलेली आहे 15 म्हणून एन ऑफ ए ची किंमत येईल 15 प्लसच्या जागी प्लस येईल, एन ऑफ बी ची किंमत येईल। आपल्याला एन ऑफ बी ची किंमत ही माहित नसल्यामुळे एन ऑफ बी जसाच्या तसा आपल्याला इथे लिहायचं आहे मायनस एन ऑफ ए छेद बी। एन ऑफ ए छेद बी ची किंमत दिलेली आहे 7 म्हणून आपल्याला एन ऑफ बी ची ए छेद बी ची किंमत इथे आपल्याला 7 लिहायची आहे। आता 29 जसाच्या तसं राहील, बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह 15 - 7 हे 8 आलेलं आहे प्लस एन ऑफ बी ची किंमत ही जशीच्या तशी लिहिलेली आहे। 29 हा 8 हा बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला आहे इकडे गेला म्हणजे 29 वजा 8 बरोबर चिन्ह जसं तसा प्लस एन बी म्हणजे एन बी ची किंमत इथे आलेली आहे। 29 तून 8 गेले 21 शिल्लक राहिलेली आहे म्हणजे एन ऑफ बी ची किंमत ही किती आलेली आहे, एन ऑफ बी जसं तसं 21 ही एन ऑफ बी ची किंमत आली आहे म्हणून एन ऑफ बी ची किंमत ही 21 आलेली आहे। सराव संच 1.4 मधील प्रश्न क्रमांक 2 याला वाचून घेऊ। एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात, 60 विद्यार्थी कॉफी घेतात व 20 विद्यार्थी चहा व कॉफी ही दोन्ही प्रकारची पेय घेतात। तर एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या काढा। उकल। तर या प्रश्नामध्ये एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत म्हणजे समजा यू बरोबर वसतिगृहातील एकूण विद्यार्थी घेतले, वसतिगृहातील एकूण विद्यार्थी संख्या विद्यार्थ्यांचा संच, मग एन ऑफ यू बरोबर म्हणजे यू चे एकूण घटक हे 125 येतील म्हणजे एन ऑफ यू बरोबर किती झालं 125। त्यानंतर त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात, समजा ए संच घेतला हा चहा घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच, चहा घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच, मग एन ऑफ ए बरोबर म्हणजे चहा घेणारे एकूण विद्यार्थी घटक हे 80 आहेत म्हणजे एन ऑफ ए बरोबर किती झालं 80। त्याच्यानंतर 60 विद्यार्थी कॉफी घेतात म्हणजे समजा संच बी घेतला हा कॉफी घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच, मग एन ऑफ बी बरोबर एन ऑफ बी चे घटक हे 60 आहेत व 20 विद्यार्थी चहा व कॉफी दोन्ही प्रकारचे पेय घेतात म्हणजे चहा व कॉफी हे दोन्ही पेय घेणारे विद्यार्थी 20 आहे म्हणजे छेद संच ए व बी चा चहा व कॉफी घेणाऱ्या संचाचा छेद संच हा 20 येईल म्हणजे म्हणून एन ऑफ ए छेद बी बरोबर 20। ए छेद बी म्हणजे चहा घेणारे व कॉफी घेणारे हे एकूण 20 विद्यार्थी येतील। त्याच्यानंतर आपल्याला सूत्र माहित आहे, सूत्र काय आहे, एन ए संयोग बी बरोबर एन ए म्हणजे ए चे घटक अधिक एन बी म्हणजे बी चे घटक मायनस एन ए छेद बी। तर याच्यामध्ये आपल्याला किमती ठेवायच्या आहे। एन ऑफ ए संयोग बी बरोबर किती आहे हे काढावं लागेल आपल्याला, म्हणून हे याची किंमत आपल्याला माहित नाही म्हणून एन ए संयोग बी जशीच्या तशी लिहा। एन ऑफ ए ची किंमत ही 80 आहे म्हणून एन ऑफ ए बरोबर 80 लिहा प्लस बी ची किंमत एन ऑफ बी ची किंमत ही 60 आहे
60 लिहा मायनस ए छेद एन ए छेद बी बरोबर 20. आता बरोबरच्या जागी बरोबर 80 अधिक 60 बरोबर 120. 140 मायनस 20 बरोबर 120. 120 म्हणून एन ए संयोग बी बरोबर 120 आलेला आहे. मग एन ऑफ ए संयोग बी बरोबर आपल्याला 120 मिळालेला आहे. याचाच अर्थ 120 विद्यार्थी हे एकतर चहा घेतात किंवा कॉफी किंवा दोन्ही पेय घेतात. मग आपल्याला एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थी बरोबर आपल्याला एक नवीन सूत्र मिळणार आहे. एकही पेय न घेणारे विद्यार्थी बरोबर एन ऑफ यू म्हणजे संयोग संच, एन ऑफ ई म्हणजे विश्वसंच मायनस एन ए संयोग बी हे आपल्याला इथे घ्यावं लागेल. एन यू चे घटक आहे 125 मायनस 120 बरोबर एकूण 5 विद्यार्थी आपल्याला मिळत आहे जे एकही पेय घेत नाही आहेत. एका स्पर्धा परीक्षेत 50 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 60 विद्यार्थी गणित विषयात उत्तीर्ण झाले, 40 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले. एकही विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाला नाही. तर दोन्हीपैकी किमान एका विषयात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या किती याची उकल आपल्याला मांडायची आहे. तर सुरुवातीला एका परीक्षेत 50 विद्यार्थी ए बरोबर इंग्रजी विषयात उत्तीर्ण विद्यार्थी संच. मग एन ऑफ ए बरोबर किती? एन ऑफ ए बरोबर 50 विद्यार्थी. मग एन ऑफ ए बरोबर किती? 50 विद्यार्थी. बी बरोबर जर आपण घेतलं कोणत्या विषयामध्ये? गणित विषयामध्ये. गणित विषयात उत्तीर्ण विद्यार्थी संच. तर एन ऑफ बी बरोबर किती झालं? एन ऑफ बी बरोबर 60. एन ऑफ बी ची किंमत आहे इथे दिलेली आहे. गणित विषयात उत्तीर्ण विद्यार्थी. आता 40 विद्यार्थी हे दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले आहे. दोन्ही विषयात उत्तीर्ण म्हणजे इंग्रजी आणि गणित या दोनही विषयामध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी संख्या 40 आहे. दोन विषयात उत्तीर्ण म्हणजे हे समान, म्हणजे इंग्रजीत आणि गणित यात समान उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थी संख्या 40 आहे. म्हणून एन ए छेद बी म्हणजे ए म्हणजे इंग्रजी विषयात, बी म्हणजे गणित विषयात, छेद म्हणजे या दोनही विषयात उत्तीर्ण होणारी विद्यार्थी संख्या ही 40 आहे. म्हणून एन ऑफ ए छेद बी बरोबर 40 आलेला आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे? एका विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या किती, किमान एका विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या किती. तर सूत्रानुसार एन ए संयोग बी बरोबर एन ए चे घटक अधिक एन बी चे घटक मायनस एन ए छेद बी चे घटक. आता इथे जे किमती दिल्या आहेत त्या किमती फक्त आपल्याला इथे ठेवायचं आहे. ए संयोग बी ची किंमत इथे दिलेली नाही म्हणून ए संयोग बी जसं तसं बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह. एन ऑफ ए ची किंमत किती आहे? एन ऑफ ए ची किंमत ही 50 आहे म्हणून इथे 50 प्लसच्या जागी प्लस प्लस. एन ऑफ बी ची किंमत ही 60 आहे म्हणून इथे 60 आली. मायनसच्या जागी मायनस. एन ए छेद बी बरोबर 40 आहे म्हणून इथे 40 दिलेलं 40 लिहायचं. बरोबर 50 आणि 60 110 झाले. मायनस 40 बरोबर 70 म्हणून एन ए संयोग बी बरोबर 70 आलेला आहे. म्हणून 70 विद्यार्थी कमीत कमी कोणत्या तरी एका विषयात उत्तीर्ण आहेत.
एका शाळेतील इयत्ता 9वीच्या 220 विद्यार्थ्यांच्या आवडीचे सर्वेक्षण केले. तर एका 9व्या वर्गामध्ये एकूण 220 विद्यार्थी आहे, याला आपण यू संच घेऊ शकतो. म्हणजे समजा यू हा 9वीच्या विद्यार्थ्यांचा संच आहे. म्हणून आणि एकूण विद्यार्थी किती दिलेले आहे, तिथे 220 दिलेले आहे. म्हणून एन यू म्हणजे एकूण यू चे घटक हे किती झाले, 220 झाले. एकूण किती घटक झाले, 220 झाले. तर आता त्याच्यानंतर त्यापैकी 130 विद्यार्थ्यांनी गिरिभ्रमणाची आवड आहे असं म्हटलेलं आहे. मग गिरिभ्रमण समजा एच हा संच घेतला आणि हा संच हा गिरिभ्रमणाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांचा संच घेतला. तर या एच गिरिभ्रमणाची आवड असलेले विद्यार्थी एकूण किती आहे, 130 आहे. मग एच चे एकूण घटक किती आहेत, 130. म्हणून एन ऑफ एच म्हणजे एच मधले एकूण घटक बरोबर किती येतील, 130. त्याचप्रमाणे 180 विद्यार्थ्यांना आकाश दर्शनाची आवड आहे. समजा एस हा संच घेतला, एस हा आकाश दर्शनाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांचा संच घेतला. तर अशा प्रकारे तर एन ऑफ एस ची किंमत किती होईल, एन ऑफ एस बरोबर एकूण घटक किती दिलेले आहे, 180. एन ऑफ एस बरोबर किती दिलेले आहे, 180. हे आपण व्यवस्थित 110 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना गिरिभ्रमणही आवडते व आकाश दर्शनही आवडते. म्हणजे दोन्ही गिरिभ्रमण आणि आकाश दर्शन आवडणारे विद्यार्थी 110 आहे. म्हणजे हा छेद संच झाला. मग एच आणि एस चा छेद संच बरोबर किती विद्यार्थी आहेत, 110 विद्यार्थी आहेत. म्हणून एन एच छेद एस बरोबर किती झाले, 110. तर आपला सूत्रानुसार आपल्याला जो सूत्र माहित आहे, सूत्रानुसार आपलं सूत्र काय आहे, एन एच संयोग एस बरोबर हा बघा, हा सूत्र याच्या आधी आपण या आदिल्ला गणितामध्ये घेतलेला आहे. एन ए संयोग एस बी घेतलं होतं, पण आता इथे आपण एच आणि एस हे दोन वेगळे संच घेतल्यामुळे आपण एच संयोग एस घेतलं. तर इथे आता घटक ए आणि बी बदलले, तर इथे एच आणि एस ए आणि बी एच आणि एसच्या याच्यात बदलले, मग एच आणि एस इथे घ्यावं लागेल. मग एन ऑफ एच प्लस एन ऑफ एस मायनस या दोघांचाही छेद संच आपल्याला इथे घ्यायला लागेल. एन ऑफ एस छेद एस काही नाही. आता जिथे आपण आपल्याला या किमती माहीत आहे, या किमती आपल्याला इथे सरळ ठेवायच्या आहे. एन ऑफ एच संयोग एस ची किंमत आपल्याला माहीत नाही. एन ऑफ एच ची किंमत आपल्याला माहीत आहे, 130 आहे. 130 इथे लिहा, प्लसच्या जागी प्लस. एन ऑफ एस ची किंमत 180 झाली, मायनस एच छेद एस ची किंमत 110 झाली. 130 तर 130 आणि 180 या दोघांची बेरीज 310 मायनस 110 बरोबर आपल्याला उत्तर इथे मिळत आहे. 310 मधून 110 वजा झाले 200. किती, 200. मग हे कशाचं आहे, एन एच संयोग एस म्हणजे हे एन एच संयोग एस ची किंमत आपल्याला इथे मिळालेली. मग एन एच संयोग एस म्हणजे नेमकं काय, हे 200 विद्यार्थी आहे ज्यांना एकतर गिरिभ्रमण आवडते किंवा आकाशदर्शन किंवा दोन्ही आवडते. एकूण असे किती विद्यार्थी आहेत, 200 विद्यार्थी आहेत ज्यांना एकतर गिरिभ्रमण आवडते किंवा आकाशदर्शन आवडते किंवा दोन्ही आवडते. दोन्हीपैकी कशाचीच आवड नसणारे विद्यार्थी बरोबर
बरोबर, दोन्हीपैकी कशाचीच आवडणार असणारे विद्यार्थी बरोबर एन ऑफ यू मायनस एन एच संयोग एस या सूत्रानुसार आपल्याला दोनपैकी कशाचीच आवड नसणारे विद्यार्थी आपल्याला भेटू शकतात. एन ऑफ यूची किंमत दिलेली आहे 220 मायनस एन ऑफ एच संयोग हे 200 दिले, 200 लिहा, हे आले किती उत्तर 20 आले. मग 20 असे विद्यार्थी आहेत ज्यांना कशाचीच आवड नाही. मग त्याच्यानंतर आपल्याला इथे सोडवायचं आहे की किती विद्यार्थी फक्त गिरीभ्रमण आवडते. फक्त गिरीभ्रमण आवडणारे विद्यार्थी, फक्त गिरीभ्रमण आवडणारे विद्यार्थी म्हणजे एकूण गिरीभ्रमण आवडणारे म्हणजे एन ऑफ एच आहे. मग एन ऑफ एच मधून जर एच छेद एस जर वजा केलं तर आपल्याला एक फक्त गिरीभ्रमण आवडणारे विद्यार्थी बोलले, म्हणजे एन ऑफ एच मायनस एन ऑफ एच संयोग एस आपल्याला इथे मिळू शकते. तर एन ऑफ एच ची किंमत किती आहे 130 मायनस एच छेद एस म्हणजे एच छेद एस ची किंमत आहे 110. मग हे झाले 20 झालेले आहे इथे. त्याच्यानंतर आकाशदर्शन, फक्त आकाशदर्शन आवडणारे विद्यार्थी म्हणजे एन ऑफ एस मायनस एन ऑफ एच छेद एस. एन ऑफ एस ची किंमत किती दिलेली आहे इथे, एन ऑफ एस बरोबर 180 वजा 110, मग हे येईल 70. शेजारील वेन आकृतीवरून पुढील सर्व संच लिहा. तर इथे वेन आकृती दिलेली आहे. या वेन आकृतीमध्ये विश्वसंच दिलेला आहे, त्याचे उपसंच ए व बी दिलेला आहे व सदर त्याचे घटक दिलेले आहे. व या आकृतीवरून व या प्रश्नाची उत्तरे आपल्याला लिहायची आहे. तर सुरुवातीला संच ए लिहायचा आहे, बी लिहायचा आहे, त्याच्यात ए संयोग बी यू आणि समोरील जे दिलेलं विचारलेलं आहे या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या प्रश्नामध्ये सोडवायचं आहे. तर सुरुवातीला ए विचारलेला आहे. तर ए या बघा या आकृतीचं निरीक्षण करा. या आकृतीमध्ये हा जो आयत आहे हा यू आहे म्हणजे विश्वसंच आहे. विश्वसंचाच्या आतमध्ये जेवढेही घटक येतात हे या यू चे घटक असतील. इथे बघा गोल आहे, पहिला गोल आहे, दुसरा गोल आहे. या गोलाच्या आतमध्ये कॅपिटल ए लिहिलेला आहे, कॅपिटल ए मध्ये लिहिलेला आहे. कॅपिटल ए हा संच ए आहे आणि या गोलाच्या वर्तुळाच्या आतमध्ये जेवढेही घटक येत आहेत ते सर्व संच ए चे घटक आहेत. त्याचप्रमाणे बी ला सुद्धा हेच लागू होत आहे आणि यू ला सुद्धा हेच लागू होत आहे. तर अशा प्रकारे आपण याच्या संचाचे घटक लिहू शकतो. मग संच ए चे घटक, मग या वर्तुळाच्या आतमध्ये अंतर्भूत असलेले जे जे घटक आहेत ते संच ए चे घटक आहे. मग कोणते घटक आहेत ते एक्स वाय एम एन आणि झेड. मग इथे मेहरूपी कंसामध्ये एक्स कॉमा वाय कॉमा झेड आणि एम आणि एन, एम आणि एन. बघा एम आणि एन हा हे या वर्तुळाच्या आतमध्ये आहे म्हणून हे ए चे घटक आहे. त्यानंतर बी, बी बघा बी हा दुसरा वर्तुळ आहे. बी च्या आतमध्ये येणारे जेवढेही घटक आहेत ते सर्व संच बी चे घटक आहेत म्हणून या बी च्या वर्तुळाच्या आतमध्ये जेवढेही घटक आहेत ते आपल्याला इथे लिहायचे आहेत. काय काय आहे पी क्यू आर एम एन. मग इथे लिहा मेहरूपी कंसाच्या आतमध्ये पी क्यू आर एम कॉमा एन. आता आपल्याला संयोग संच लिहायचा आहे. ए संयोग बी, ए संयोग बी एक तर आपण या संचावरून लिहू शकतो नाहीतर या आकृतीवरून सुद्धा लिहू शकतो. तर संयोग संच म्हणजे आपण याआधी बघितलेलं होतं की गोळा करणे, सर्व संच मिळून संयोग संच तयार होत आहे. मग संयोग संच मध्ये घटक बघा हा ए आणि बी च्या आतमध्ये अंतर्भूत असलेले जेवढेही घटक आहेत ते सर्वच्या सर्व घटक ए संयोग बी मध्ये येतील. मग ए संयोग बी चे घटक येतील एक्स वाय झेड कॉमा पी क्यू आर आणि ह्या एम आणि एन हे ए संयोग बी चे घटक आहेत. एम कॉमा एन हे सुद्धा ए संयोग बी चे घटक इथे दिले आहे. आता बघा इथे आकृतीवरून आपल्याला विश्वसंच लिहायचा आहे. विश्वसंच ही एक आयताकृती आकृती आहे. मग या आयताकृती आकृतीच्या आतमध्ये येणारे सर्व घटक हे विश्वसंचाचे घटक असतील म्हणून यू बरोबर
जेवढेही घटक ए बी व आतमध्ये आहेत तेच घटक आपल्याला इथे लिहायचे आहे. एक्स कॉमा वाय कॉमा झेड पी कॉमा क्यू कॉमा आर, त्याच्यानंतर एम कॉमा एन, त्याच्यानंतर एस आणि टी बघा या आयाताच्या आतमध्ये आलेला आहे म्हणजे हे विश्वसंचाचे घटक आहे एस कॉमा टी. अशा प्रकारे आता आकृतीचे निरीक्षण करून आपल्याला ए डॅश काढायचा आहे. ए डॅश म्हणजे ए चा पूरक संच. आता पूरक संच म्हणजे ए या संचामध्ये आलेले घटक सोडून बाकीचे इतर या विश्वसंचातील घटक असते ए डॅश या संचामध्ये येणार. मग कोणते कोणते घटक सोडायचे आहे? ए संचात आलेले घटक कोणते कोणते आहे? एक्स आहे, वाय आहे, झेड आहे, एम आणि एन आहे. एक्स वाय झेड एम आणि एन एवढे घटक जर सोडले तर बाकीचे सर्व घटक आपल्याला ए डॅश मध्ये लिहायचे आहे. मग कोणते कोणते घटक नाही लिहायचे? ए चे जेवढे घटक आहे ते लिहायचे नाही. मग इथे येणार पी कॉमा क्यू, त्याच्यानंतर आर, त्याच्यानंतर एम व एन हे त्याचे घटक असल्यामुळे इथे येणार नाही. एस कॉमा टी हे ए डॅशचे पूरक संच आहे. ए डॅश म्हणजे हा ए चा पूरक संच आहे. या पूरक संचाला लिहित असताना ए चे जे घटक आहेत ते हे ए डॅश मधले यायला नको, ए डॅश मध्ये यायला नको, बाकी इतर यू मधील घटक यायला हवे. मग बी डॅश त्याचप्रमाणे पी क्यू आर एम एन ह्या घटका व्यतिरिक्त बाकी इतर घटक कुठले तर विश्वसंचातले हे इथे यायला पाहिजे. कोणते कोणते नाही पाहिजे? पी क्यू आर एम एन, पी क्यू आर एम एन याला सोडून बाकीचे सर्व घटक इथे येतील. म्हणजे इथे येईल एक्स कॉमा वाय कॉमा झेड. पी क्यू आर एम एन नाही येणार, मग इथे येणार एस कॉमा टी. अशा प्रकारे. तर आता बघा इथे ए संयोग बी डॅश आहे, यालाच आपण ए डॅश छेद बी डॅश अशा प्रकारे सुद्धा सोडवू शकतो. म्हणजे हा जो संच असेल ए संयोग बी चा पूरक संच असेल हा ए डॅश आणि बी डॅशचा संयोग छेद संच असेल. कोणता संच असेल? छेद संच असेल. मग ए डॅश आणि बी डॅशचा छेद संच म्हणजे सारखे, जे घटक सारखे आहेत तेच आपल्याला इथे लिहायचे आहे, जे सारखे नाही ते लिहायचे नाही, कारण छेदचा अर्थ होतो सारखे. मग इथे बघा पी क्यू आर एस टी, इथे एक्स वाय झेड एस टी, याच्यामध्ये एस टी हे दोन घटक इथे कॉमन म्हणजे सारखे आलेले आहे. एस कॉमा टी इथे असं लिहायचं आहे. अशा प्रकारे आपण पूर्ण सराव संच 1.4 सोडवलेला आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.